नमस्कार मैत्रिणींनो, झटपट वजन कमी करायचं आहे तर तुम्ही ह्या रेसिपी नक्की करून बघा. आपण ह्या हिरव्या मुगापासून रेसिपी बनवलेल्या आहेत. अगदी 5 ते 6 हे रेसिपी आहेत. तर इथे मी हिरवे मूग घेतलेले आहेत, भिजवलेले आहेत. आता त्याच्यामध्ये 1 वाटी रवा घातलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर घातलेली आहे, लसणाच्या पाकळ्या घालायच्या काही आणि 1 वाटीभर पाणी घालायचं आणि आपल्याला नंतर लागलं तर थोडंसं आपण याच्यामध्ये पाणीसुद्धा घालून हे असं बारीक असं वाटून घेऊयात. तर मी इथे 2 चमचे दहीसुद्धा घातलेलं आहे. तर आता याला आपण वाटून घेऊयात. तर बघू शकता हे वाटलेलं आहे, पण हे थोडंसं जाडसर वाटत आहे, त्यामुळे थोडंसं आणखीन याच्यामध्ये आपण 1-2 चमचा पाणी घालूयात आणि याला पुन्हा एकदा बारीक असं स्मूथ असं याचं वाटण तयार करून घेऊयात. तर बघू शकता अगदी 2 चमचे मी इथे पाणी घातलेलं आहे. आता याला छान असं वाटून घेऊया आणि एका बाउलमध्ये काढून घेऊयात. अगदी हे 10 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये रवा घातलेला आहे का तो छान असा मुरेल. तर आता इथे चवीनुसार मीठ घालायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी अगदी पाव टीस्पून खायचा सोडा घातलेला आहे. त्याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि याला व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जो सोडा आहे का तर सर्व मिश्रणामध्ये व्यवस्थित असा मिसळला जाईल. आता इथे गॅसवर तावा ठेवलेला आहे. तावा तापल्यानंतर अगोदर तेल पुसून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याला एकदा व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला हे बॅटर ओतून त्याचा मस्त असा डोसा पसरवून घ्यायचा आहे. तुम्ही या पद्धतीने मुगाचा डोसा नक्की करून बघा, कारण मुगामध्ये प्रोटीन, फायबर आणि आवश्यक खनिजांचा उत्तम स्रोत आहे जे वजन कमी करण्यास मदत करते आणि पचनक्रियासुद्धा या मुगामुळे सुधारते. त्यामुळे नक्की मुगाचे तुम्ही जर अशा रेसिपी करून खाल्ल्या तर तुमचं 100% वजन कमी होतं. आता डोसा पसरवून झालेला आहे. वरतून मी त्याच्यावर लाल तिखट आणि कांदा पसरवून घेतलेला आहे. तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही बटरसुद्धा याच्यावर घालू शकता. अगदी कुरकुरीत हा डोसा तयार होतो. नक्की करून बघा. तर हा मी एका चटणीसोबत सर्व केलेला आहे. तर चटणीची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली नाही. तर आता आपण काय करूयात, लगेच पुढच्या रेसिपीला पण सुरुवात करूयात. तर बघू शकता अगदी कुरकुरीत हा डोसा तयार होतो. नक्की करून बघा. तर आता पुढची रेसिपी सुरुवात करूयात. तर इथे मी मूग घेतलेले आहेत. तर हे पण भिजवलेले मूग आहेत. याला थोडे बारीक बारीक असे मोडसुद्धा आलेले आहेत. ते कुकरमध्ये घालून घ्यायचे. त्याच्यामध्ये 1 टोमॅटो घालायचा आणि इथे ही 2 हिरव्या मिरच्या, 1 आल्याचा तुकडा आणि मी इथे कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. तर हे सर्व जिन्नस आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचे. तर चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर आता याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि आपल्याला याला कुकरच्या याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता 4 शिट्ट्यामध्ये मूग छान असे शिजलेले आहेत. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात आणि आता कढईमध्ये तूप घालून घेऊयात. कढई छान तापल्यानंतर तर तुपामध्ये थोडासा हिंग घालूयात, मोहरी, जिरं घालूयात. मोहरी, जिरे छान तुडल्यानंतर आपण जे मुगाचं मिश्रण करून घेतलेलं आहे का ते घालून घेऊयात. तर मी पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. तर बघू शकता मुगाचं जे बॅटर आहे का ते छान असं तयार झालेलं आहे. आता याच्यात गरजेनुसार पाणी घालून घ्या. तर तुम्हाला किती घट्ट पातळ हे सूप हवं आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घेऊ शकता. तर मी अगदी आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी घालते, कारण थोडंसं मला घट्टसर हे वाटत आहे. आता पुढचे जिन्नस आपण नंतर घालूयात. तर तुम्ही इथे तुपाऐवजी बटरचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे मी काळी मिरी घातलेली आहे, कारण काळी मिरी मी थोडीशीच घातली, कारण मी शिजतेवेळेस 2 हिरव्या मिरच्या सुद्धा घातल्या होत्या. तर इथे रंगासाठी मी हळद पावडर घातलेली आहे. आता याला छान असं उकळून देऊयात. आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊयात, कारण आपण अगोदर मुगा एवढंच मीठ घातलं होतं. आता आपण याच्यात भरपूर सारं पाणी घातलेलं आहे, त्यामुळे थोडंसं कमी वाटत आहे. त्यामुळे मी आणखीन थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे किंवा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. तर बघू शकता अगदी पोटभरीचं हे मुगाचं सूप तयार झालेलं आहे. तुम्ही या पद्धतीने मुगाचं सूप नक्की करून बघा. थोडीशी मी हे मूग शिजल्यानंतर बाजूला काढून ठेवले होते अर्धी वाटी, ते पण याच्यामध्ये ओतून घ्यायचे, कारण मूगचं सूप पिते वेळेस थोडेसे ते मूग असे तोंडात आल्यानंतर दाताखाली आल्यानंतर छान असे लागतात. तर बघू शकता रंग किती छान आलेला आहे आणि आपलं हे मस्त जबरदस्त असं हे मुगाचं सूप तयार झालेलं आहे. तुम्ही ह्या पद्धतीने मुगाचं सूप नक्की करून बघा, कारण हे वजन कमी करण्यास भरपूर फायदा करते. तर तुम्ही नक्की करा. आता लगेच आपण पुढच्या रेसिपीला सुद्धा सुरुवात करूयात. तर तुम्हाला ही पण रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर लगेच आता पुढची रेसिपी बघूयात.
तर पुढच्या रेसिपीसाठी मी इथे पोहे घेतलेले आहेत. पोहे छान आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अगोदर. 1-2 पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि याला छान असं एक 10 ते 15 मिनिटं मुरवत ठेवायचं आहे. जेणेकरून पोहे जे आहेत का छान पद्धतीने भिजल्या जातील. तर इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे. तर ही 2-3 तास मी भिजवलेली आहे. त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, एक अर्धा चमचा मी जिरे घातलेले आहेत. त्याचं आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता इथे मी पोहे जे आहेत का ते असे ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. तर ते असे छान असे चुरून घ्यायचे आहेत हाताने, जेणेकरून त्याचा छान असा लगदा होईल. तर आता आपण काय करूया, जे वाटण तयार करून घेतलेलं आहे का आपण मुगाच्या डाळीचं, ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी इथे पालक घातलेली आहे. तर मूठभर चांगली मी पालक घातलेली आहे. कोथिंबीर घालायची आहे. एक कांदा घालायचा आहे. अगदी चविष्ट अशी ही रेसिपी आहे. नक्की करून बघा. तर इथे मी एक बटाटा किसून घातलेला आहे. कच्चाच बटाटा आहे हा. अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल तिखट आणि इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. अगदी सोप्या-सोप्या आणि अगदी झटपट होणाऱ्या ह्या रेसिपी आहेत. तर तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला ह्या रेसिपीने नक्कीच फायदा होईल. अगदी आठवडाभरात, अगदी महिन्याभरात तुम्ही हे 5 ते 7 किलो वजन हे पदार्थ जर खाऊन डाएट केलं तर तुम्ही नक्कीच वजन कमी करू शकता. तर आता काय करूयात, याला व्यवस्थित असं बाइंडिंग येण्यासाठी मी इथे 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं आहे आणि तेवढंच मी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे, ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. अगदी पुरेसं होतं एवढं 2-2 चमचे बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ. तुम्हाला जर लागलं तर तुम्ही एखाद चमचा वाढवूसुद्धा शकता. तर आता याला व्यवस्थित असं मळून घेऊयात आणि याचा घट्टसर गोळा मळून घेऊयात. या आठवड्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये झालेला आहे. त्यांनी ट्रेनिंग सेशन आधी अटेंड करायचे आहेत. आणि तुम्हाला ही पण रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. महिन्यापेक्षा जास्त वेळ झालेला आहे. तर काय करूयात, आता याला व्यवस्थित असं मळून घेऊयात. याचा घट्टसर गोळा बनतो. बघू शकता मला एवढंच पीठ जे आहे का पुरेसं ठरलेलं आहे. तुम्हाला जर लागलं तर एखाद चमचा तुम्ही घालू पण शकता याच्यामध्ये पीठ, जर जास्त तुम्हाला पातळ वाटत असेल तर. आता काय करूया, त्याचा पिठाचा गोळा छान असा तयार झालेला आहे. हात स्वच्छ धुवून घेऊयात, तेल लावून घेऊयात आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मळून घेऊयात, जेणेकरून सर्व जे पीठ आहे का व्यवस्थित असं मळल्या जाईल. हाताला असं छान असं तेल पुसून घ्यायचं आहे आणि एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर असा थापून घ्यायचा आहे. तर तुम्ही हे मस्त असे हे मिनी थालीपीठ तयार करून घेऊ शकता. आता हे आपण छान असे भाजून घेऊयात. तर तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही मोठा एक पिठाचा गोळा घेऊ शकता आणि कपड्यावर तो थापून त्याचं मोठं थालीपीठ करून ते सुद्धा भाजून घेऊ शकता. पण मी अगदी असे हे छोटे छोटे थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत. अगदी छान असे हे तयार होतात. तर थोडं थोडं तेल लावायचं. जर तुम्ही डाएटसाठी करत असाल तर तुम्ही हे तेलाचं प्रमाण कमी करू शकता. अगदी नच्या बरोबर तेल लावून सुद्धा हे तुम्ही भाजून घेऊ शकता आणि खाऊ शकता. तर मी दोन्ही बाजूने आलटून पालटून याला छान असं भाजून घेते आणि आपल्याला राहिलेले पण ह्याच पद्धतीने करून घ्यायचे आहेत. अगदी असे मस्त क्यूट असे दिसतात हे छोटे छोटे थालीपीठ. मुलांसाठी बनवत असाल तर अगदीच मुलांना हे हवेसे वाटतात. अगदी अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर अगदी लहानांना छान असे मुलांना आवडतील. त्यामुळे मी असे छोटे छोटे करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला दोन्ही पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीचे आवडतील त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता. तर बघू शकता मस्त असे आपले हे मिनी थालीपीठ तयार झालेले आहेत. कारण आपण याच्यामध्ये मुगाचा आणि आपण पालकाचा सुद्धा वापर केलेला आहे. दोन्ही पदार्थ आपल्या तब्येतीसाठी अगदी छान असे हेल्दी असे हे पदार्थ आहेत. तर आता आपण लगेच पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घालून घ्यायचं, मोहरी जिरं घालून घ्यायचं आहे, शेंगदाणे घालायचे आहेत. अगदी अर्धी मूठ मी इथे शेंगदाणे घातलेले आहेत. आता एक कांदा घालून घ्यायचा आहे. थोड्याशा हिरव्या मिरच्या मी चिरून घेतल्यात, त्या पण घालून घ्यायच्या आहेत. तुम्ही याऐवजी ठेचासुद्धा त्याचा करून घालू शकता. तर मस्त अशी आपली ही पण रेसिपी तयार होते. तर हे जे जिन्नस आहेत का याला व्यवस्थित असं याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला छान असे हे परतवून घ्यायचे आहेत. आता छान असे जिन्नस परतल्यानंतर इथे मी भिजवलेले मूग घेतलेले आहेत. अगदी त्याला बारीक बारीक मोड आलेले आहेत. तर हे जे मूग आहेत का ते याच्यामध्ये
ओतून घ्यायचे आहेत आणि याला छान असं भाजून घ्यायचं आहे. आपली ही मुगाची उसळ छान पद्धतीने तयार होते. तर इथे मी अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे, थोडीशी कुटलेली लाल तिखट घातलेली आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे आणि छान असं याला भाजून घ्यायचं आहे. याला एक थोडी 2-3 मिनटं आपल्याला वाफसुद्धा काढून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला हे एका प्लेटमध्ये सर्व्ह करायचे आहेत. तर कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही मुगाची उसळसुद्धा करून खाऊ शकता. तुम्हाला कोणतेही पदार्थ आवडतील तुम्ही त्या पद्धतीने हे पदार्थ करून खाऊ शकता. अगदीच पौष्टिक आणि अगदी तुमचं वजन झपाट्यानं कमी होईल अशा जर पद्धतीने तुम्ही मुगाचे पदार्थ तयार करून खासाल तर बघू शकता अगदी पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी आपली मुगाची उसळ तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता त्याला छान अशी बारीक-बारीक मोडसुद्धा आलेली आहे. तर त्यामुळे अगदीच पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होते. आता पुढच्या रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. तर ह्या रेसिपीमध्ये भरपूर मुगाला मोड आलेले आहेत. ते एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे, 10-12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. तर 1 आल्याचा तुकडा घालायचा आहे. तर हिरवी मिरची तुमच्या कमी जास्त तुमच्या तिखटानुसार तुम्ही करू शकता. कमी अधिक तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही एखादी हिरवी मिरची वाढवू शकता किंवा लाल तिखटसुद्धा तुम्ही नंतर घालू शकता. अगदी मी 1 चमचाभरच याच्यामध्ये पाणी घालून ते वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये 1 वाटीभर रवा घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मी ते दही घातलेलं आहे. तर आता याला अर्धी वाटी पाणी घालूयात आणि याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता एका बाउलमध्ये ते मिश्रण काढून घ्यायचं आहे. आता इथे एक तडका तयार करून घ्यायचा आहे. तेल घालायचं. तेल छान तापल्यानंतर मोहरी, जिरं आणि कढीपत्त्याची पानं घालायची. थोडंसं हिंग घालायचं आहे. आता तो तडका जो आपलं मुगाचं मिश्रण आहे का त्याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्येच आपल्याला कांदा, कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि इथे मी 10-12 पालकची पानं घेतलेली आहेत. ती छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे. ती पण घालून घ्यायची आहे. अगदीच मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटत होतं. त्यामुळे मी अगदी थोडंसं याच्यामध्ये पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे. अगदी व्यवस्थित असं याला मिक्स करून घेऊयात. तर आपण ह्या मिश्रणाच्या 2 रेसिपी बघणार आहोत. तुम्हाला जी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करून घेऊ शकता. अगदी पाव टीस्पून याच्यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे आणि थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून हे जे मिश्रण आहे का अगदी छान असं फुलेल आणि आपले जे आप्पे जे आहेत का ते छान असे फुलतील, अगदी कुरकुरीत होतील. चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. मी आप्पे पात्र गॅसवर ठेवलेलं आहे. तर मी तुम्हाला जसं म्हणलं त्या पद्धतीने तुम्ही ह्याच्या 2 रेसिपी तयार करून घेऊ शकता. तुम्हाला जी रेसिपी आवडेल तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही करून खाऊ शकता आणि तुम्हाला तेल जर जास्त वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये तेलसुद्धा कमी घालून घेऊ शकता. तर आपण आता याला व्यवस्थित असं सर्व आप्पे पात्रामध्ये हे जे मिश्रण आहे का भरून घेऊयात. बघू शकता अगदी छान असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. अगोदर बाजूचे आप्पे पात्र जे आहे का ते भरून घ्यायचं आहे आणि नंतर मधला जो भाग आहे का तो भरून घ्यायचा. कारण मधला भाग जो आहे का तो जास्त गरम होतो त्यामुळे. आणि आता आपल्याला याला झाकण लावून 1, 2 ते 3 मिनटं याला एक बाजू शिजवून घ्यायची आहे आणि नंतर दुसऱ्या बाजूने आपल्याला हे आप्पे शिजवून घ्यायचे आहेत. तर काय करूयात याला झाकून घेऊयात आणि 1, 2, 3 मिनटं आपण असे शिजवून घेऊयात. अगोदर मी थोडंसं त्याला सेट करून घेतलेलं आहे. तर बघू शकता मस्त असे आपले हे आप्पे भाजलेले आहेत. आता हे पलटवून घेऊयात. तर मधले आप्पे जे आहेत का ते अगोदर पलटवून घेऊयात जेणेकरून छान असे ते व्यवस्थित असे निघल्या जातील. अगदी अलगद हे आप्पे भाजल्यामुळे व्यवस्थित असे परतल्या जात आहेत. तर आता आपण राहिलेले पण ह्या पद्धतीने सर्व आप्पे जे आहेत का परतवून घेऊयात. व्यवस्थित असे आपण अगोदर भाजून घेऊयात जेणेकरून ते व्यवस्थित असे छान असे परतल्या जातील. तर आता ह्या पद्धतीने सर्व आप्पे जे आहेत का पलटवून घेऊयात. तर काही आप्पे पलटवलेले आहेत आणि आता हे पण पलटवून घेतलेले आहेत. आता हे 2-3 मिनटं पुन्हा हे खालच्या बाजूने सुद्धा भाजून घेऊयात. आता हे खालच्या बाजूने भाजत आहे तोवर आपण दुसरा पदार्थ तयार करून घेऊयात. तर इथे मी तडका पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा आणि त्याच्यामध्येच मी तिळंसुद्धा घालून घेतलेले आहेत आणि आपलं जे बॅटर उरलेलं आहे का ते असं याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि सर्व व्यवस्थित असं त्याला पसरवून घ्यायचं आहे.
तर मस्त असा अगदी हा पण जो पदार्थ आहे का अगदी छान असा होतो. तुम्हाला कोणताही पदार्थ आवडला त्या पद्धतीने तुम्ही करून खाऊ शकता. मस्त असा हा पण पौष्टिक पदार्थ आहे आणि तुम्हाला ह्या पद्धतीने आवडत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा करून खाऊ शकता किंवा अप्पेसुद्धा करून खाऊ शकता. अगदी आपले अप्पे भाजलेले आहेत. आता एका जाळीवर असे ह्या पद्धतीने तुम्ही काढून घेऊ शकता. तर तुम्ही एखाद्या चटणीसोबत, सॉससोबत सर्व्ह करू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने कशासोबत खायचे त्याच्यासोबत तुम्ही हे अप्पे खाऊ शकता. अगदीच पौष्टिक आणि चवीला एकदम भन्नाट असे हे तयार होतात. तर खालच्या बाजूने छान असे भाजलेले आहेत. सर्वच अप्पे आपण आता ह्या जाळीवर काढून घेऊयात आणि थोडेसे थंड होऊ देऊयात आणि नंतर आपण एका प्लेटमध्ये सर्व्ह करूयात. तर बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे आपल्या अप्प्याला. आणि आपला जो दुसरा पदार्थ आपण भाजायला ठेवलेला आहे का, तो पण आपण एकदा बघून घेऊयात. तर बघू शकता वरची बाजू जी आहे का, ती कोरडी झालेली आहे. अगदी अर्धा चमचा त्याच्यावर तेल घालून घ्यायचं आहे आणि याला छान असं परतवून घ्यायचं आहे. तर बघू शकता खालच्या बाजूने सुद्धा रंग किती छान आलेला आहे. अगदी मस्त असा हा हा पण पदार्थ तयार होतो. नक्की करून बघा आणि तुम्हाला याच्यामध्ये कुठली रेसिपी आवडली ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही हे पदार्थ तुम्ही ही रेसिपी कुठल्या राज्यातून बघताय की कुठल्या शहरातून बघता हे पण मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर बघू शकता दोन्ही बाजूनी किती मस्त असा आपला हा पदार्थ भाजलेला आहे. तुम्ही धिरडं म्हणू शकता, थालीपीठ म्हणू शकता. तुम्ही याला काय नाव देणार आहात ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अगदी खुसखुशीत आपले अप्पे पण तयार झालेले आहेत आणि आपला दुसरा जो पदार्थ आहे का तो पण मस्त असा झालेला आहे. मला तर दोन्ही पदार्थ खूप आवडले. नक्की तुम्ही करून बघा. तुमचं अगदी झपाट्यानं वजन कमी होईल याची मी गॅरंटी देते. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने अगदी पौष्टिक आणि अगदी कमी वेळात होणारे हे सर्वच पदार्थ आहेत. नक्की करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग अशाच खमंग खुसखुशीत रेसिपीमध्ये पुढच्या भेटूयात. धन्यवाद.